बातमी नाशिकच्या मालेगावातून। मालेगावमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात येणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत। त्यामुळे मालेगावच्या पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद देखील पाळण्यात येणार आहे। आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। बांगलादेशातील हिंदूंवर जे अत्याचार झालेले होते त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर संदीप जेजुरकर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। संदीप, हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या सध्या पाहायला मिळतात। मालेगावमध्ये बंद पुकारण्यात आला, या बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? दीपक, बांगलादेशात निर्माण झालेली अराजकता व त्यातून हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। मालेगावमधील स्मशान मारुती मंदिर येथे जी सर्वपक्षीय बैठक झाली होती, तसेच ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता। हा बांगलादेशवर झालेला हिंदूवरील हल्ला हा फक्त हिंदू धर्मियावर हल्ला नसून हा हल्ला सगळ्या भारतीयावरील आहे, असं या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानुसार या घटनेचा निषेध म्हणून आज मालेगाव जे आहे ते बंद पुकारण्यात आलेले आहेत। जे बांगलादेशमधील जे काही हिंदुस्थानचे मित्र शासक असलेल्या हसीना ज्या आहेत, शेख हसीना आहेत, यांची भारताची असलेली सलगी व त्यातून होत असलेले हिंदूंवर अन्याय असं या बैठकीत देखील नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज मालेगाव जे आहे ते संवेदनशील गावाच्या कडकडीत बंद पाळण्यात आलेले आहेत। पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जे आहे मालेगावच्या विविध भागात, संवेदनशील भागामध्ये पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात येत आहेत आणि साधारण 9 ते 10 वाजेच्या दरम्यान जे आहेत हिंदुत्ववादी संघटना असेल, सर्व पक्ष जे असतील ते येथील सगळ्या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।